गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही आलो आहे शनी शिंगणापूरला. आता इथून शनी शिंगणापूरला आलो. आता आम्ही वाजलेत बघा सकाळचे 6 वाजलेत आणि 6 वाजले तर आता आम्ही इथे चहा वगैरे घेतला. आम्ही इथे चहा वगैरे घेतला आणि तुम्हाला जातो मंदिराकडे. जायचा जो एंट्रन्स आहे ना तो बघा तुम्हाला दाखवतो मी. इथे शनी शिंगणापूरचं मंदिर आहे. हे बघा इथे आम्ही गाडी पार्क केली आहे आणि बघा शनी शिंगणापूर मंदिराचा वेटू टेम्पल. हे जे वेटू टेम्पल लिहिलं आहे ते शनी शिंगणापूरला आपला टेम्पल आहे शनिदेवाचा. तिकडे जायचा तो एंट्रन्स आहे आणि आम्ही इकडे असंच आलो होतो तर इथे चहाप्रेमी इथे म्हणजे मंदिराच्या एंट्रन्सच्या समोर एक चहाप्रेमी एक शॉप आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा हे चहाप्रेमी इथे मम्मी पप्पा आणि माधुरी उभे बघा. हे चहाप्रेमी कधी जर आलात ना इथे तुम्ही तर नक्कीच इथे थांबा तुम्ही. इथे चहाप्रेमीमध्ये चहा वगैरे खूप चांगला भेटतो. बघा इथे हे शॉप आहे. आलाच तर नक्कीच थांबा तुम्ही इकडे. आता आम्ही बघू आता 15 मिनटं बोलत होते दर्शनाला लागणार आहेत. किती वेळ लागतो समजेल आपल्याला. इथून आमचं दर्शन झालं की इथून अजून एक आहे एक देवगड म्हणून. तिथे देवगडला हे आहे दत्तगुरू महाराजांचं मंदिर आहे. तिकडे पण जाणार आहे. मग तिकडचं झाल्यानंतर बघू अजून पुढे कुठे काय आहे बघू. आता कसं आजचा दिवस तर फिरण्यातच घालवायचा इकडे तिकडे. बघू मग कुठे जाणार काय वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सगळं एक्सप्लोर करेल. दादाला एकदा आपण टायमिंग विचारूया शॉपचा काय असतो. दादा किती वाजता उघडते? चालूच असतं सर. चालूच असतं हे सकाळी म्हणजे पूर्ण 24/7 चालू असतं. इकडे जाण्याचा जो मार्ग आहे त्याच्या ऑपोजिट साईडलाच आहे चहाप्रेमी म्हणून. पार्किंग एरियामध्येच आहे ते. कधी आलास तर नक्की तुम्ही इकडे थांबा. खूप चांगला चहा भेटतो इथे. चला मग आता आतमध्ये गेले की तुम्हाला आतमधलं थोडंसं एक्सप्लोर करतो. मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे. ॲक्च्युली एंट्रन्स त्या साईडला आहे पण इकडून पण एंट्री आहे. आपण इकडून चाललो आहे करून. बघू आता इथे पहिले चप्पल वगैरे सगळ्या गोष्टी काढायला लागतील. आणि जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये येता तेव्हा एक गोष्ट आठवणीने लक्षात ठेवा. इकडे चमड्याचा बेल्ट किंवा लेदरचा वॉलेट लेदरचं बेल्ट वगैरे या गोष्टी नाही चालत. हे बघा हा एंट्रन्स आहे. आता आम्ही इकडे दादाकडे का आहे इथे शॉप आहे त्यांच्याकडे आता आम्ही प्रसाद वगैरे घेणार आहे. बघू आता प्रसादमध्ये काय काय इथे तेल शनिदेवाला व्हावं लागतं मेन म्हणजे. आम्ही इकडे दादाकडून प्रसाद वगैरे घेऊ. बघा हे इकडे बघा असे शनिदेवाला इथे कंपल्सरी आपल्याला तेलाच्या बॉटल्स इकडे असतात. ते तेल व्हावंच लागतं शिळेवरती शनिदेवाच्या. आणि हे बघा हिच्याकडे अशी संपूर्ण टोपली. दादा ही टोपली किती रुपयाला आहे ही पूर्ण? हां साधी घेतली तर 100 रुपयाला आहे. तर मग त्याच्यामध्ये तर आम्ही कोणती घेऊया मम्मी? सगळं हां ठीक आहे चालेल. हां मग आम्ही पूर्ण बघा हे अशा प्रकारे आम्ही पूर्ण हार वगैरे त्याच्यानंतर फुलं आहेत आणि शनिदेवासाठी तेल घोड्याचा नाल वगैरे सर्व काही ह्या गोष्टी आम्ही घेतो आहे आता. आता आम्ही दर्शनाकडे चाललो. इथे ॲक्च्युली मोबाईल अलाउड नाही आहे. शनी मंदिर आहे. ही शनिशिळा आहे. बघा इथे आता अभिषेक चालू आहे. शनिदेवाचा इथे अभिषेक चालू आहे. इथे असा अभिषेक करावा लागतो तेलाचा. हे जे तुम्ही बघताय ते शिळा आहे शनिशिळा.
पप्पा माझे आता अभिषेक करणार आहेत. हे काका आहेत आणि हे बघा इकडे देणगी कक्ष आहे, म्हणजे प्रति व्यक्ती 500 रुपये तेलाची बॉटल भेटते, काहीतरी ml ची. काका किती ml ची भेटते? 200 ml 500 ml पर्यंत बॉटल भेटते. मग ते शेळेवरती आपण तेलाचा अभिषेक करणार आहे. आता पप्पांनी बघा, तुम्हाला जर कधी आलास तर इथे समोरच विंडो आहे, नक्कीच तुम्ही आलास तर इथे बघा, इथे शनिशिळा आहे आणि शनिशिळ्याच्या समोरच हे विंडो आहे. तर काकांनी आम्हाला माहिती दिली. थँक्यू काका माहिती दिल्याबद्दल. हे बघा पप्पा आता माझे शनिशिळेवरती अभिषेक करतील. आता इकडून एंट्री होती आणि हे पप्पा शनिशिळेवरती अभिषेक करतात. 500 रुपये प्रति व्यक्ती. ती छोटीशी बॉटल देतात आणि त्या बॉटलनी आपण त्या शनिशिळेवरती तेल वाहायचं असतं. हे बघा पप्पा त्याच्यावरती तेल वाहतात आता. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. ओम शनेश्वराय नमः. असं पप्पांनी आता त्या शनिशिळेवरती तेल वाहिलं आहे, तेल अर्पण केलं आहे. तुम्ही पण दर्शन घ्या मित्रांनो. अशा प्रकारचं इकडचं वातावरण. आणि सकाळचे वाजलेत आता 6:15. पप्पा आता इथे या पादुका आहेत, तुम्हाला दाखवतो. पादुका आहेत आणि हे त्यांनी दिलेलं आहे पादुकांना स्पर्श करून. हे पप्पा हे आपल्या देवाऱ्यामध्ये ठेवायचे असतात. आमचं दर्शन वगैरे अशा प्रकारे झालं आहे शनी महाराजांचं, शनिदेवाचं. आता आम्ही चाललो आहे. तिथे गार्डनसारखं आहे, ते तुम्हाला पण दाखवतो. आणि ते एक नवग्रह आहे. मला सांगायला नाही जमणार ती गोष्ट. एक मिनटं तुम्हाला दाखवतो ते नवग्रह. हे बघा, हे नवग्रह आहेत. हे आहेत नवग्रह. हे आहेत नवग्रह. तुम्हाला दिसत असेल बघा ते नवग्रह. आणि अशा प्रकारे ते गार्डन आहे. भाविक लोक येतात फोटो वगैरे काढायला. एक नंबर वातावरण आहे, ते खूप छान वाटतं ते आलं तर. तुम्हाला
तुम्हाला मी नवग्रहाचं आता तुम्हाला दाखवलं नवग्रह. आता तुम्हाला त्याचं दर्शन पण करतो मी एंट्रन्सपासून. मेन हे ते आहे, एक मिनटं आता दाखवतो. हे बघा, हे शनिश्रम आहे. शनिश्रम बघा, हे मोठा पिलर आहे. किती छान वाटतं, एक नंबर. हा बुध, हा शुक्र, हा चंद्र, मंगळ. अशा प्रकारे असे हे त्या लोकांनी देऊळ उभं केलं आहे. हा राहू. असे पूर्ण 9 ग्रह आहेत. पण हा पहिला बघितला, हा शनी, हा आहे केतू, हा आहे केतू. हा आहे गुरु. अशा प्रकारे ते संपूर्ण 9 ग्रह कंप्लीट झाले आहेत. तुम्ही पण दर्शन घ्या. तर नक्कीच कधी आला तर इकडे शनी शिंगणापूर विजिट करा. खूप मस्त क्लायमेट वाटतंय बघा. हे तसं पाण्याचं तळ्यासारखं आहे. ते फाउंटन आहे पण आता तो बंद झालं आहे, ते बंद केलं आहे. चला मग आता पुढे निघूया. आपलं दर्शन तर छान झालं आहे आणि तुम्हाला 9 ग्रह पण दाखवले. तुम्हाला घुमट पण दाखवतो. एकच मिनटं. बघितलं तुम्ही, हा घुमट आहे. आणि अशा प्रकारे आपल्या इथे 9 ग्रह कंप्लीट झालेले आहेत. आणि हा एंट्रन्स आहे. हा जो आहे हा एंट्रन्स आहे आतमध्ये जाण्याचा मार्ग. चला मग आता आपण पुढे निघूया. अजून पुढे पण एक्सप्लोर करत जायचं आपल्याला.